शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, सकाळचं माझं सगळं आता आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर व्लॉगला सुरुवात केली. कारण शूट करायचं काही असं ठरलं नव्हतं, कारण कालचा जो व्लॉग तुम्हाला आलेला होता ना सॅटर्डेचा, तर त्याच्यानंतरचाच हा व्लॉग आहे. पण अचानकमध्ये म्हटलं चला शूट घेते. तर बघा, या झाडाला भरपूर अशी छान फुलं लागलेली आहेत आणि ही अबोली रंगाची फुलं ना खरंच खूप छान वाटतात. आणि काही फुलं काल उमललेली होती, तर ते आता कोमेजल्यासारखे झाले होते, तर तेच मग मी तोडून घेतले. आणि चला, आता दारात रांगोळी वगैरे तर काढून झालेली होती माझी. आणि समोरचे जी काही फुलं वगैरे उमलली होती तीही सगळी मी दाखवली तुम्हाला. त्यानंतर आता मला देवपूजा करून घ्यायची होती, तर फुलं वगैरे घेऊन आलेली होती मी जास्वंदाचे. आणि छान आज ना पिवळे आणि लाल असे दोनही रंगाचे फुलं निघालेले होते. तर देवाला फुलं वगैरे वाहून पूजा करून घेतली. आणि त्यानंतर स्वयंपाकामध्ये ना आज मी छान आलू वटाण्याची भाजी केलेली होती आणि पीठही मळून ठेवलेलं होतं मी. आणि तेवढ्यात ना माझ्या मामबहिणीचा फोन आलेला होता. बघा, ही बसलेली आहे की तिला ना MIDCला पेपर होता तिचा, तिला सेंटर मिळालेलं होतं तिथे. तर ती आलेली होती तिथे. आणि पेपर झाल्यानंतर ना थोडंसं वातावरण बाहेरचं खराब झालेलं होतं, असं आभाळ वगैरे आलेलं होतं. आणि घरी जातपर्यंत मग ती ओली झाली असती जर पाऊस आला असता तर. म्हणून मग ती इकडे आलेली होती. आणि जेव्हा तिने मला कॉल केला ना, त्यावेळी इकडे वातावरण खूप चांगलं होतं. आणि अगदी तिने फोन ठेवल्याबरोबर ना 2 मिनटात पाऊस सुरू झालेला होता. आणि चांगला असा जोराचा पाऊस आलेला होता. फक्त 5 मिनटं पाऊस आला, मात्र चांगला जोराचा पाऊस आलेला होता. कधी कधी आपल्या घराजवळ पाऊस नसतो, मात्र आपल्या घराजवळून अर्धा किलोमीटरवर वगैरे पाऊस सुरू असतो. तर तसंच काहीसं झालेलं होतं, कारण ती तिथनं निघाली तेव्हा अगदी हलका असा बारीक पाऊस सुरू झालेला होता. मात्र त्यावेळी इथे वातावरण छान होतं आणि अगदी 2 मिनटामध्ये मग चांगला जोराचा पाऊस सुरू झालेला होता. तर ती आल्यानंतर तिला जेवायला म्हटलं मी, मात्र ती नाही म्हणत होती, कारण भाजी तर झालेली होती, फक्त पोळ्याच करायच्या होत्या मला गरम गरम. मात्र ती नाही म्हणत होती. नाश्ता करते म्हटलं तरी नाही म्हणत होती. म्हणून मग छान चहा वगैरे ठेवून घेतला आणि मग चहा बिस्किट वगैरे घेतनं छान अशा भरपूर गप्पा वगैरे झाल्या आमच्या. तर आणि बऱ्याच दिवसानंतर ती म्हणजे आज आलेली होती. कारण आधी थोडी लहान होती तेव्हा ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यात वगैरे कधी यायची माझ्याकडे राहायची. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर ती आलेली होती. आली की नेहमी मामीसोबत वगैरे येते ती, पण यावेळेस पेपर होता त्याच्यामुळे मग ती आलेली होती. आणि अपेक्षा शाळेतून यायची होती म्हणून ती तिच्या भेटीसाठी थांबलेली होती. तर तेवढ्यामध्ये मग अपेक्षाही आलेली होती, हे घेऊन आलेले होते तिला. तर आता म्हणून मग मी पोळ्या टाकायला घेतलेल्या होत्या, कारण भाजी झालेली होती आणि यांना आता जेवण करून जायचं होतं, कारण त्यांना आता ऑफिसला निघायचं आहे. तर मग पोळ्या टाकून त्यांना जेवायला वगैरे देऊन दिलं. आणि आता जेवणात त्यांना पुरणपोळी खायची होती, म्हणून मग आता आखाडीला पुरण केलेलं होतं मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मग त्यांना पुरणाची पोळी गरम गरम छान टाकून दिली. तर पुरणाची पोळी वगैरे त्यांना दिली. त्यांचं जेवण वगैरे झालं, कारण त्यांनाही आता थोड्या वेळात ऑफिसला निघायचं होतं. आणि इकडे आता विधीही निघालेली होती, कारण आता वातावरण थोडंसं मोकळं झालेलं होतं. हाँ वो तो है बोलना. तर चला, आता विधी गेली, त्यानंतर मग किचनमधलं वगैरे सगळं मी आवरून घेतलं. हेही ऑफिसला गेले. आणि आता कपडेही झाले होते मशीनला लावलेले, तर सगळे कपडे टाकायला घेतले मी. आता वातावरण थोडं मोकळं होतं म्हणून म्हटलं चला इकडेच टाकते, नाहीतर मग पाऊस राहिला की शेड खालीच टाकले असते मी. आणि इथे कपडे वाळत टाकले की म्हणजे हे शेडच्या अगदी बाजूलाच आहे, त्याच्यामुळे पाऊसही आला तरी एकदम कपडे काही ओले होत नाही. म्हणून मग सगळे कपडे इथेच टाकून घेतले. त्यानंतर आता सायंकाळी भेटते. तर चला, आता अपेक्षाला क्लासला सोडून येते मी. दुपारनंतर मग काही शूट वगैरे नाही केलं मी. आणि आता सक्षम ऑफिसला गेलेला आहे, म्हणून अपेक्षाला सोडण्याकरिता मी क्लासला चाललेली आहे आता. तर चला. तर घरून निघाल्यानंतर वाटेत एक काकू मिळाल्या होत्या, तर त्यांनी मंदिरातला प्रसाद दिला, तर तोच आम्ही खात होतो. तर नेहमी सक्षम सोडून देतो तिला, मात्र आज तो ऑफिसला गेलेला होता, त्याच्यामुळे मग मी सोडायला आलेली आहे. म्हटलं चला थोडी वॉकिंगही होऊन जाते. तर चला, असा होता आजचा व्लॉग. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.